बायाले बी लोन देणं गुन्हा आहे. उचलून तर घेते पण बरावरची गाण फटते. समजो कोण लोक पाहिजे. अगे माय कोणाचा फोन आहे? हॅलो, कमलाबाई बोलून राहिले का? हा बोला ना, कमलाबाईच बोलून राहिली मी. अरे कमलाबाई, इकडून तिकडून बँक मधून बोलत आहे. तुम्ही जे गाडी घेतली आहे त्या गाडीची अजूनपर्यंत 4 महिन्याची किस्त आली नाही आहे. कमलाबाई, ते आता मोबाईल चार्जिंग वर लावून गेल्या. मग तुम्ही तो कोण वाच खोटं बोलून राहिले का? आजी मी भिकारी होय. मोबाईल घरी वाजत होता, घरी कोणीच नाही होते तर मी ना उचलला. अजी काकू, का खोटं बोलताची? तुम्ही मला चॉकलेट देऊन आले का? लहान लेकरू समजता का? खरं बोला, नाही तर मी मोठा खराब माणूस आहे. हो, जास्त तरक तरक करून राहिला का तू? जा, नाही भरत मी किस्त. का करायचं आहे तर करून घेशील. का करीन म्हणजे? तुमच्याशी गाडीची किस्त भरणं ना होऊन राहिली. त्याच गाडी सोबत ओढून आणीन तुम्हाला ऑफिस मध्ये. 2 मिनिटांमध्ये तू गरमी उतरून देऊ का? तू भेट बरोबर ऑफिसच्या बाहेर. नाही तुझ्या नड्डा पिचकला तर मी आलती का तुझ्या घरी कसंही गाडी उचलून दे म्हणून? द्यायचं होतं तर देता, नाही तर नको देता. काही जास्तच मॅजिंकीपणा करून राहिला तू. खपाल खपाल. अहो कमलाबाई, तुम्हाला लई बेकार वाटलं. मी एवढंच म्हटलं. 4 महिन्याची गाडीची किस्त भरली नाही तर भरून घे जा. तावाला पेमेंट झाला का? एखादी दिवस माझी किस्त भरून देशील का होईल? का करते एवढ्या पैशाच्या? कुठंची काकू आमचं पेमेंट? आता काही तुम्ही किस्त भरून नाही राहिले. आता कुठून होईल आमचं पेमेंट? आमच्या सारख्याला लहान लहान बायका आहे ना, मोठे मोठे पोरं आहे. कुठं माय? तेच तर म्हणतो, काही करते एवढा तरक तरक. चाल ठेव फोन. काकू असं थोडी ना राहते जी. आमच्या बँकेने तुमचं का बिघडवलं? नियत बिघडवली मावली. पैसा पाऊसाने माझे डोळे फाटले. तू तर असा बोलून राहिला का तुला आपल्या खिशातून दिले पैसे. तुम्ही आखरी वेळा सांगा, तुम्हाला किस्त भरायची आहे का नाही? तू 100 वेळा विचारशील तरी नाही भरत, नाही भरत, नाही भरत. तुम्ही पहा आता मी का करतो तो. नाही नाही दादा, फाशी नको घेऊ. तू हे लेकर का हे बँकेवाले पोचतील का? आपलंच होते. मी तर नाही मरत, पण मी तर लोकांचे मरणं पाहतो. आता तुम्ही फक्त पहा, मी वरतं कंप्लेंट करतो तुमची. तुला सिधी भाषा काही समजत नाही. तू वरच्या ऑफिसले कर या खालच्या ऑफिसले कर, मला काही फरक पडत नाही. आज तर माझी ड्युटी राहील, नाही तर तुमची किस्त राहील. हा, नाही देत किस्त. रिजन मारून टाकास तू. बस घरी अंडी शिलजो. च्या माय बहीण, तुम्ही तरी समजून घ्या. काहून मी समजदारी घेऊ? तुला काही आपल्या बायकोचे भांडे ठेवून मला पैसे दिले होते? मोठा एवढा समजून द्यायला जाण्याचा. तसं नाही कमलाबाई, तुम्ही किस्त द्या तर आमची कंपनी चालन, आमच्या कंपनीचं नाव मोठं होईल. हो, माझ्या एकटीच्या किस्त दिल्यावर तुझी कंपनी बडी मोठी होणार आहे. एक काम कर, तू मला 9 लाखाचा लोन दे आणि तुझी कंपनी घेऊन सण्या माझ्या वावरात आणून बसून टाक. तसंही माझ्या वावरामध्ये पीक पाणी काही होऊन नाही राहिली, तसं विकायचाच आहे. काकू तुम्ही ऐका गोष्ट, मी का म्हणतो तर सांगा. तुमच्यासाठी ऑफर आहे. तुमच्यावर नाही का 10 लाखाचं लोन नाही का? तुम्ही नाही का 8 लाख रुपये भरा, 20% ऑफ. तुम्ही एक काम करा, 5 वर्ष अजून थांबून जा. माझ्या पुरं लोन माफ होऊन जाते, फेडफाड होऊन जाईल. हे कसं? तुझी बँकेत डुबते ना भाड्या. चाल ठेव फोन. अरे कमलाबाई, तुम्ही ऐकून तर घ्या. 2 मिनिटात होते का तुझ्यावालं? तुम्ही आता रोजच डेंग डेंग लावून टाकलं माया मागे. मग रोज काय ते घेता तुम्ही? मला का माहित आहे तुम्ही 2 पैशासाठी मेल्याचे जिथे होऊन जात. अहो काकू, 2 रुपयाची नाही, 10 लाखाची गाडी फायनान्स केली तुम्ही ना. अरे तुमचे हातपाय घेऊन तुम्ही माझे पैसे देऊन जा तुम्ही. लढू नको. 2 पैशासाठी आता मावाला जीव घेऊ का? महापाशी काही पैसे आहे नाही. फतर तू काही करू नको. हातपाय नको जोडू आता एवढे. तुम्ही जर माझे पैसे नाही दिले ना तर माझ्या बँकवाले मला एक तर बाहेर काढून टाका, ना तर माझा जीव घेऊन टाका. अरे सोडते डेंग डेंग. आणि एक काम कर, चाल मा वावरात उद्यापासून निंदाले. मी देईन तुले पैसे. एवढा तुझ्या डोक्याला ताप आहे तर कायले करतो तू तिथे ड्युटी? अहो काकू, मी नाही येत निघाले. माझ्या बापानं मला एवढं शिकवलं, बँकेत लावलं कामाला. तुम्ही काय सांगता मला? अरे तर कायले शिकला एवढा? भीक मागाले? पैसे द्या. बोलणं लावलं परेशान करतो बायकाले. अहो कमलाबाई, हातपाय जोडतो. महाबँकेचे पैसे तुम्हाला लागणार बी नाही, फलणार बी नाही. पाहिजे तुम्ही. आता नाही फलणार मले, काही फरक नाही पडत. तशी बी मी नाजूकच आहे. कुठं मा अंगाले चालणार आहे, फलणार आहे. खराब हो जाएगा. नाही द्या का मग तुम्ही पैसे? मॅडकी झाला का तू? ना म्हणलं ना नाहीत म्हणून माझ्याजवळ पैसे. याच्यानंतर मला कॉल नको करतो. नाही, आता फोनवर नाही. आता मी सीधा तुमच्या घरीच येतो मी. ये बरं ये. तुला इंटरनेट चांगली फोडून ठेव फोन.
फडको तो असतेले त्याच्या पाय माझा मोबाईल फुटून द्या येऊ दे साल्याले नाही पीरपार करून सने वारू टाकतो वायरावर. हा साला फोन काढला. पैसे द्यायचा इरादा नाही वाटते. दुसरी लावतो फोन. हा कलाबाईला लावतो फोन. हॅलो हॅलो इकडून तिकडून बॅग म्हणून बोलतो. कलाबाई बोलत आहे का? आजी मग यानं काय केला फोन? हा बोला ना सर. किस्त आहे म्हणलं तुमची. मी ना काय केलं बाप्पा, मी एक झाडाला गड्डा उचलून यानं काय केलं ना काय घरी गड्ड्यावाले आले का आता मी कोणाला काय करू सांगू शकत नाही राहिले काही म्हणजे काय करू आता. हा काऊनजी गिट्टी फसली का तुमच्या लड्ड्या? का म्हणलं सर? किस्त द्या म्हणलं. किस्त 6 महिन्यापासून किस्त नाही दिली तुम्ही ना मले. किस्त पैसे ना होते सर आज. बाई तुम्ही पहा, तुम्ही जर किस्त नाही जाणार तर कंपनी पुढे नाही जायची आपली. तर मांग घेऊन ये असं जरुरी आहे का तुझी बँक समोर गेली पाहिजे म्हणून? एखादी डुबली बी तर का फरक पडून आला? तुमचं सर्व बरोबर आहे. तुम्ही जे 7 लाखाचं लोन घेतलाय ते तर फेडा लागेल तुम्हाला पहिलं. हा ते पैसे मी तर मा भावाले दिले. तुमचा भाऊ देणार आहे का किस्त? जाऊ द्या कोणी पण दे. तुमचा भाऊ दे तर चालते मले. मा भाऊ कायले भरून पागल की झाला का तू? मग तुम्ही देणार आहे का किस्त? मॅच झाला का रे तू? आता सांगितलं ना मा भावाला दिले म्हणून पैसे. मग भावाले पैसे मागा ना. मी कायले मागू कपटपणा आणू? मला सध्या गरज नाहीये. अरे तर मले गरज आहे ना. मग तुले गरज आहे तू आपल्या भावाले माग. तुम्ही पिसारल्या काची तुमच्या नवऱ्याला बोलू द्या. मेला तो 4 वर्षाच्या पहिलं. पण तुम्ही ना त्याच्या नावावर 6 महिन्याच्या पहिलं लोन घेतलं. काकू तुम्ही सिद्धांत पैसे देऊन द्या. माझी कंपनी डुबली नाही पाहिजे. तर मला विचारताना पहिलं कंपनी बनवायच्या कायले त्या नदीच्या काठी गाऊन घातली. मा घरा पुढे आणून ठेवता कंपनी. मा मूल्यातले लोक गट उचलले ते कायले डुबली ती कंपनी. काकू तुमचं आता लई नाटक झाला. आता तुम्ही माझे पैसे वापस देऊन द्या. बापा तुम्ही न दिलेले पैसे राहिले का आता वरी? आम्हाला घर चालवा लागते. खतम झाले तर दुसरीकडून उचलून द्या आता. हा लोक थोडी थांबते पैशाले, गटवाले थांबते तरी. तुम्हाला कायचे पैसे पाहिजे? लोनचेच ना. हो ते तर पुरे वाटफूट केले म्या, खतमच झाले. तुम्ही समजून घ्या बाई. त्याच्यातून आपली कंपनी लॉस मध्ये जाईल. तू का करतो तर मग तू इथे जाणार कंपनीच्या माग? तुझं असं बोलून झालं का ते पैसेच पचवून राहिले मी सदैव दिनच आज नाही उद्या. मी कसा पैसा कोणाचा पचवत नाही विचारून घ्यायचो माग. मी ना माग आता 1200 रुपयाचा फोन घेतला. 200 रुपये 6 महिन्याची किस्त आहे. तो तर काही ना म्हणून आला पण तू भलताच डेंगडिंग करून आला. तुमची बँक लई बयाड आहे माय. बायाला 3 वेळा परेशान करते. फालतू लोन घेतलं बाबा मी तुमच्यापासून. अरे बाई माझ्या डोक्यामध्ये गोटा बसला होता म्हणून मी तुम्हाला लोन दिलं. मग कायले तुला लोन दिलं होतं आम्हाला? आम्ही का त्या बँकेमध्ये आलतो का हिसकाले दे म्हणजे दे म्हणून करायले? तसं नाही कला बाई. पैसे घेतले तर माणुसकीनं वापस पण द्यावं लागते. म्हणजे नाही माणूस की एखाद्या दिवस सरपच बनून बसतो तुमच्या ढुंगणात. एवढं नको बोला मले. तुमचा काही पैसा पोहोचणार नाही. देणारच आहे आज ना उद्या. तुम्ही आता लई दिवस झाले मला बाई बघून राहिले तर 1 तारीख सांगा. मी त्या तारखेला बरोबर येतो. आता का माहाती आहे बाप्पा? वरच्यावाला देईन तेव्हा येईन पैसे. नशिबाचा खेळ आहे बाप्पा ह्या. वरचावाला कोण? तुमचा किरायावाला का? किरायावाला मा घरी. वरचावाला देव ठेव देईन ते आम्ही तुम्हाला देऊ. बापा वरचावाला तर तुम्हाला जन्मभर नाही देणार पैसे. मी कुठून देऊ तुमचे आता पैसे? मा डबल अर्ज लावता का तुम्ही आता? तुम्ही काम कोणतं करता? सध्या मी आता खालीच जुवा खेळतो. तुम्ही जर एखादा गट द्यान तर अंगात खोलीन तरी एखादा बिझनेस. मग तुम्ही करता का घर चालवासाठी? तेच तर करतो. काल मी 27,000 रुपये जुव्यामध्ये जिंकली होती. त्या समोरच्या व्यक्तीनं 20,000 रुपयाची चाल लावली. मग तो जिंकला. आता मापाशी 2,000 रुपये वाचले. मी त्याच्या शॉपिंग केली. मग आता कधी होते का शॉपिंग करणं? तुम्हाला काही आता लोन देऊ नाही शकत मी आता याच्यासाठी. सॉरी सर. तुम्ही आता मायावर भरोसा करा. तुम्ही आता मला मोठं लोन द्या. मग मी लावतो मोठा सट्टा. मग त्याच्यामध्ये तुमचे पैसे सर्व नील करतो. तेव्हा बरं तुम्ही कोण? बाई नाही डॉक्टर खराब करून टाकले तुम्ही ना. भरणं नाव तर उचलता काय तुम्ही? हो काय अगे बाय काटला का माय फोन? लोन नाही देत म्हणजे हट पप्पा. सांगून द्या आता. तिसरीला फोन लावतो. हॅलो. मी इकडून तिकडून बँक मधून बोलत आहे. तुम्ही सफरबाई बोलत आहे का? मस्त होती ती बायको. कोणजी? देव का बाई मेली नाही. हो का? साऱ्या बाया मग तुझ्या बोलत होत्या. हॅलो. त्याचं लोन माफ झालं आहे तर आमची कंपनी त्याला कार सप्रेमेंट देणार आहे. कोण? कंपनीकडून. हो का? पूर्णपणे देईल ती मी. थोडीशी जिंकली होती. नाही बदमाश आहो बाई तुम्ही. लोन द्यायच्या बाहेर काय करा तुम्ही अशा? गणगणेश जीजीचे बोल. काटला भाग झीजे ना.
इतने प्यार से बोलेगा तो कौन देगा किस्त तुझे, कैसा जमेगा ये सब? हो सर जी. थांबा आता लई झालं, डबल कॉल लावतो. हॅलो, काय फोन करतो? तुम्ही आता कॉल नको काटा, 2 मिनिटं बोला फक्त आता माझ्यासोबत. काय बोलू मी आता? मा नवरा चिल्लावलं म्हणे, ताबी बंद नाही लागत ना, भाभी ना एवढा फोन करतो. तुला का तुम्हा मागून आलो का किस्ताचे पैसेच तर मागून आलो. बाप चुडीची, आता डबल कॉल लावतो, डबल ना टिबल लावतो. हॅलो हॅलो, बाई, तुम्हाला आता पैसे द्यायचे का नाही द्यायचे सांगा लोक. थोडस तर लाडाने बोलाली होती. कितीक लाडानं बोललो जी तुमच्यासोबत. लाडा लाडा वाया चालले तुम्ही. कोणतं काम आहे? लवकर बोल, मीटिंग मध्ये आहे मी. काहून तुम्ही सासू सासरे इकडे काढल्या का? किस्त नाही देऊन राहिले तुम्ही. तुम्हाला तर माहित आहे ना, किस्त नाही भरू शकत मी. त्यावेळेला फोन होता. आमचं कामच ते राहते बाई. काय असं फोन करता? लाचा खायची धंदे बायकाला फोन करता तुम्ही. तुम्ही छोट्या बनाने किस्त द्या ना. पहा, तिला नोंदणी ऑटो घेतला होता, तिथं पण लोक बसत नाही. ते डुबलं ना सर, सर्व काही नाही. काहून नाही बसलो कोणी तुमच्या ऑटो मध्ये? माझे 3 लेकरं, माझा हसबंड बसत होता ऑटो मध्ये. लोक कुठं बसत होता, जागाच नाही येतो. तर एवढे जण कायले जात होते तुम्ही? माझ्या नवऱ्याला मावर भरोसा नव्हता. लेकरं कोणाच्या भरोसा ठेवू बाबा, म्हणून आम्हाला सोबत घेऊन हिंदी बाप्पा तो. तुमच्या नवऱ्याला फोन द्या बरं. मग लोन माफ करशील का तू? त्या माय मी इथं सारे पागल आहे. मी आता ड्युटी सोडतो.